लोकसभा निवडणूक 2024 हो, याच निवडणुकीमध्ये आपल्याला माहीत होणार आहे, की येत्या 5 वर्षामध्ये कुणाचं सरकार, कुणाची सत्ता गादीवरती बसणार आहे. भाजप की काँग्रेस हा प्रश्न आपल्या सर्वांना पडत आहे. नमस्कार, माझं नाव हेमंत मेश्राम आणि स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये. लोकसभा निवडणूक 2024 यामधील महाराष्ट्रातलं पहिल्या टप्प्यातलं मतदान म्हणजे चंद्रपूर, वणी, आर्णी या क्षेत्रातील आणि या क्षेत्रामध्ये मागील जर आपण बघितलं तर मागील लोकसभेमध्ये हंसराज अहिर हा आपल्याला भाजपाकडून खूप मोठा चेहरा बघायला मिळाला. तर काँग्रेसकडून बाळूभाऊ धानोरकर हा आपल्याला खूप मोठा चेहरा बघायला मिळाला. पण हंसराज अहिर यांच्यावरती मात देत बाळूभाऊ धानोरकर यांनी विजयाची मुसंडी मारत हंसराज अहिर यांना पराजित केलं होतं. पण काय झालं, की दुर्दैवाने बाळूभाऊ धानोरकर हे 5 वर्ष गादीवरती बसू शकले नाही आणि दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला. आणि त्यांच्या मृत्यूनंतर समोर दिसत होती ती म्हणजे लोकसभा 2024 ची निवडणूक आणि त्या निवडणुकीमध्ये आता काँग्रेसला सुचत नव्हतं, की आपण कोणता उमेदवार उभा करावा. यामध्ये काँग्रेसला एक चेहरा दिसत नव्हता, की जो लोकसभेची निवडणूक जिंकू शकेल आणि त्यामुळे काँग्रेसने कुणाला उभं करायचा हा प्रश्न त्यांच्या मनामध्ये गुंगावत होता. तेवढ्यातच बाळूभाऊ धानोरकर यांच्या पत्नी असलेल्या प्रतिभाताई धानोरकर यांचा चेहरा काँग्रेसच्या लक्षात आला आणि खास गोष्ट म्हणजे त्या आत्ता वरोरा क्षेत्रामध्ये आमदार देखील राहिल्या होत्या आणि त्यामुळे काँग्रेसने प्रतिभाताई धानोरकर यांना तिकीट देत आपला उमेदवार घोषित केलं होतं आणि तसंच मागचा पराजय बघता भाजपला कुणाला तिकीट द्यायचा हा प्रश्न त्यांच्या देखील मनामध्ये फिरत होता. पण त्यांना एक मोठा चेहरा आणणे हे खूप आवश्यक होतं कारण मागच्या वेळेस त्यांची हार झाली होती आणि त्यामुळे आता भाजपने सुधीरभाऊ मुनगंटीवार हा खूप मोठा चेहरा जनतेच्या समोर आणला आणि त्यांना तिकीट देत उमेदवार घोषित केला. नुसतं उमेदवारच घोषित केलं नाही तर त्यांच्या प्रचारासाठी 400 पारचं स्वप्न घेऊन चंद्रपूरमध्ये आपल्याला देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी देखील आपल्याला दिसले होते. तर तुम्हाला काय वाटते, की या निवडणुकीमध्ये कोण निवडून येणार? प्रतिभाताई धानोरकर की सुधीरभाऊ मुनगंटीवार? हा प्रश्न तुम्हाला, आम्हाला सर्वांनाच पडतो. तर आता चालू असलेल्या या प्रश्नामध्ये आणि आता झालेल्या 19 तारखेच्या मतदानामध्ये आपल्याला निवडून कोण येणार याच्यावरती आपण ठळक नजर टाकूया. काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जाणारा जिवती आणि कोरपणा. पण या क्षेत्रामध्ये सध्या वारं घुमतंय ते म्हणजे सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचं. 60% काँग्रेस तर 40% भाजपा असा आपल्याला तिकडे अंदाज दिसतोय आणि त्यामुळेच आपण जर इकडे बघायचं झालं तर भाजपाचा बालेकिल्ला असलेला गोंडपिंपरी, पोंभुर्णा, मूल आणि तसेच बल्लारशा. पण या क्षेत्रामध्ये वारं घुमतंय ते म्हणजे प्रतिभाताई धानोरकर यांचं. तर यामध्ये आपल्याला सांगणं खूप अवघड जाईल, की यावेळेसची लोकसभेची निवडणूक कोण विजयी ठरेल. मतदार म्हणतो, की या पक्षाचा वारा चालू आहे, त्या पक्षाचा वारा चालू आहे. पण आपल्याला काय कोणता वारा चालू आहे हे आपण देखील ठरवू शकत नाही. आणि यातच प्रश्न पडतो तो म्हणजे मतदार लोकांचा. कारण आपल्या महाराष्ट्रामध्ये मागे झालेलं प्रकरण म्हणजे ट्रिपल इंजिनचं जे सरकार निर्माण झालं आणि ट्रिपल इंजिन सरकार बसलं त्यामध्ये तरुणांचा खूप मोठा मनाचा खोडंबा झाला होता आणि त्यामध्ये तरुणांनी आपल्या सोशल मीडियावरती स्टेटस शेअर करत वोटिंग कार्ड जाळून टाकण्याचे, वोटिंग कार्ड फेकून देण्याचे असे काहीसे स्टेटस आपले तरुण वर्ग, युवक वर्ग आपल्या सोशल मीडियावरती शेअर करत होते. पण हे सगळं विसरून जाऊन आपल्या तरुणांनी परत एकदा मन घट्ट करून लोकसभेमध्ये मतदान करायला सुरुवात केली आहे आणि मतदान पण जोरदार केलेले आहेत. तर झालेल्या 19 तारखेच्या मतदानामध्ये आपल्याला काय वाटते, की यावर्षी कुणाचं सरकार बसेल? प्रतिभाताई धानोरकर की सुधीरभाऊ मुनगंटीवार म्हणजे काँग्रेस का बी-जे-पी हा आपल्यासमोर खूप मोठा प्रश्न पडतोय. तर या लोकसभेमध्ये भाजपाचं 400 पारचं स्वप्न नक्कीच पूर्ण होणार का? तुम्हाला काय वाटते? यावरती पण तुम्ही प्रतिक्रिया द्यायला आणि या व्हिडिओला तुमच्या राजकारणी मित्रांच्या आणि तुमच्या राजकारणी WhatsApp ग्रुपमध्ये शेअर करायला विसरू नका. तसेच चॅनलला सबस्क्राईब करा. कारण चॅनलवरती सगळेजण नवीन आहात, तर चॅनलला सबस्क्राईब करून मला पण सपोर्ट करा. आपण समोर नवीन-नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येऊ. तर चला भेटूया समोरच्या नवीन व्हिडिओमध्ये.